बाबाची वाट आहे ना? हा वाट माहिती नाही मावशी, मी पहिल्यांदा झालं. जायचं का देवीजवळ? मला माहित नाही इथलं काही, मी फक्त तलाव बघायला आलोय. हो का ना? लाल पण होतं का मावशी पाणी? लाल कशाने होतं? हा पावसाळ्यात होतं का? मग आता तर नाही पाणी आलेलं आहे. आता व्यवस्थित लय पाणी आला, पावसाळा नसून एवढं पाणी आला. म्हणजे पाणी बाहेरून कुठून येतं का इथं साचतं फक्त? नाही नाही, हे बाहेर सप्लाय होती कुठंतरी. अच्छा, जे धाराचं पाणी पडतं ना, हा ते बाजूला सप्लाय होतं. अच्छा. जे पाणी तळ्यात जमा होतं ना, ते आपण मग ते होऊन जातं. इथे कसं झरा असतो तसं. अच्छा, त्याचा पळतच चालले ना. तिथं जी हे होती मावशी, ते धार पडत होती, ते गोमुख, ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तिथनच पाणी नेलेलं ना? पाणी नेलेलं. आणि जे टिपरू टाकलं होतं ना याले, काशीत टिपरू टाकलं होतं. कोणतं टिपरू? म्हणजे कशाचं टिपरू? हा, तर ती 6 महिन्यानंतर या धारातून खाली पडली होती. म्हणून म्हणतात काशीचं पाणी. अच्छा, काशीत टाकलेलं टिपरू इथनं निघालं. म्हणून काशीचं पाणी येते का म्हणून. अच्छा, नाव लिहून टाकलं होतं तिथे. अरे बापरे. तर इथून पडली होती. त्याच्या खाली आम्ही सर्वांना आंघोळीला येतो. आणि ते जे पाणी येतं ते म्हणजे कुणाला माहिती आहे ते कुठून येतं, कसं येतं? जुने लोक टकरून गेले. त्या काठीमुळं जुने लोक टकरून गेले. काशीतून पाणी येते. काशीचं घर आहे. डायरेक्ट म्हणजे गंगेचं पाणी. गंगेचं पाणी. आणि हे पाणी पुढं कुठं जातं? तलावात जात आहे का? नाही नाही, इथं लोकच दिसतं, परत नाही दिसत. परत नाही दिसत. पण तिथं ते असं बांधलेलं आहे ना सिमेंटचं, ते सोडतात बघा. काय तिथं बांधलेलं? हा, ते पाणी पुढे येऊन कुठं जातं? ते गायमुखातून तेच सप्लाय इथं होती ना, हा, ते दिसत नाही इकडं. अच्छा, ते पुढं कुठं पडतं ते पण दिसत नाही? दिसत नाही. अरे बाप, ते पाणी रात्रंदिवस पाणी किती झरत असेल त्याचं. तेच तर, किती जास्त पाणी पडतंय ना, ते दिसायला तर पाहिजे. नाही दिसत. ते कोणीकडे होतं सप्लाय, तेच दिसत नाही. तुम्ही दररोज जाता का मावशी? नाही नाही, आम्ही कधीतरी येतो बाबा, वर्षातून एकदा. कार्य असले ना, हा हा, नवरी असं घेऊन येतो. अच्छा. म्हणजे ह्या गावात कुणाचं लग्न असलं तर ते इकडे पाया पडायला जातात? पाया पडायला जातात. हा, इकडं म्हणजे ग्रामदैवत आहे का? हो हो, देवी आहे ना. कमळदाई देवी. देवी देवी काय नाव आहे देवीचं? कंबळदाई. अच्छा, तळ्यातली आई म्हणतात कंबळदाई. हा हा, मोठं दैवत आहे. आता जे लोक ना, तर हे लोक बसवले का नाही, हा, तर हे कशासाठी बसवले? इथं जनावर सोडले. जनावर म्हणजे जंगली प्राणी, हा बिबट्या वगैरे? हा. दिसलाय का तुम्हाला कधी? कधी नाही बाबा, आपल्याला दिसलं बी नाही ना, काय नाही. चांगलं आहे, उलट आहे की नाही? तर त्यांनी ते संरक्षण केलं. इथं तळ्यात बसतात, तिथं बसतात, तिथं बसतात. आणि जाणारे पण अजून काही पोरं सोरं जातात ना, असं जाऊ देत नाही जास्त. रात्री निघत असतील ते प्राणी सगळे? रात्री निघतात, कोणाचा आवाज आला दुपारात तसं, त्याचं फेरी असतील तसं. म्हणजे एकटं नाही गेलं पाहिजे बा? एकटं नाही गेलं पाहिजे. बरं आहे, मला तुम्ही भेटलं, मी एकटाच होतो. म्हणून तर विचारलं तुम्हाला तिथं देवीजवळ जायचं का. मग तुमच्या यानं साऱ्याने येऊ बाबा, तिथून येता बी साऱ्याने येऊ. कोणी पळू द्या तिथे पळलं तर. बरोबर. मला तर काय माहीतच नव्हतं इथलं, मी आलेलो खाली खाली खाली. ते वरचं जे मंदिर होतं ना,
शिव मंदिर, ते मंदिर खूप आवडलं मला, म्हणजे त्याचा आकार जसा तसं मंदिर कधीच पाहिलं नाही. कुठं? जे आपण थोडं खाली आलो ना वरून, हा. तिथं ते महादेवाचं मंदिर होतं ना, म्हणजे त्या आकाराचं मंदिर ते वेगळंच होतं ना जरा. मोठं मोठं मंदिर येतं त्याच्याहून. तुमचं गाव कुठलं? शिर्डी माहिती आहे का? हो. हा, शिर्डी जवळ आहे माझं गाव. हो का? मग काय नाही. इकडं औंधा लागणार केलं नुसतं इकडं पाहायचं लागली. अच्छा. हिंगोलीच्या पलीकडे. हां हां. इकडं वाशिम. मी शेगावला होतो मग आजी 2 दिवस. हो का? मग बाबाच्या हां, मग तिथं 2 दिवस राहिलो आणि मग आता आज इकडं आलो. बरं झालं. भारी शेगाव तर लयच आवडलं मला. लय, लय, लय. एकदम स्वच्छ, एकदम घनदाट आहे जंगल. उन्हाळ्यात तर लय. नवरदेव नवरी म्हणजे लग्न झाल्यावर इकडं आणतात त्यांना की लग्नाच्या आधी? नाही नाही, लग्न लागल्यावर. लग्नाच्या कपड्यात हो. ते पाहून वाघ येईन मग ते कपडे, नाही नाही. लग्नाचे कपडे. देवी सारती ना बाबू. हा हा हा. देवी ते आता तिला माहिती आपलं येतात. अच्छा, बरोबर बरोबर बरोबर. काहीच करत नाही मग टायमाला बसवत बी नाही असं. कारण ते तसे ते कपडे कसे लाल वगैरे रंगाचे असतात ना, मग ते प्राण्यांना अजून हे होतं ना. हा हा हा. पांढरे कपडे. म्हणजे लग्न होतं मग थोडे साधे कपडे घालून मग इकडे येतात. हा. काल लग्न लावून आलो, आज हळद गिळत ठेवली, आता जेवायला आलो. तुमच्या घरातलं होतं कुणाचं? आमची सोनाची. अच्छा, म्हणजे तुमच्या मुलाचं होतं का? मला तो. इकडे लग्नामध्ये आजी काय स्वयंपाक असतो बरं? थोडं आमच्याकडे वेगळं असतंय मी ऐकलं. आता हे बा मला सांगते ज्याची त्याची ही असते. हा नाही नाही, मी पण साध्या घरातलं, साध्याच विचारतोय मी, एकदम हायफाय नाही. नाही नाही, हा. हाय पाय असलं तरी काय असतं, हा. गुलाबजामुन, अच्छा. हा त्याची बुंदीचे लाडू, हा हे असं असतं हा हाय पाय मध्ये. हा. आणि वरण भात बी असतो आणि त्याच्या उपर काय असतं, काकडी, गांजर, हे असतं. मग ते आपल्या साध्या पद्धतीने आपलं डाळ, चपाती, वांग्याची शाक, बटाट्याची शाक, नाही तर असं जेवण, वरण भात, मसाला भात. वांग बऱ्यापैकी असतंच पण इकडं आहे ना. मी तेच, कारण मी जिकडे राहतो ना तिकडे वांग म्हणजे असतंय, पण एवढं नाही. इकडं दर याच्यात असतंय ऑलमोस्ट. भरे वांग असतं. हा परत असं केलेले असतात. हा हा. हो. वांग्याचेच वेगवेगळे प्रकार. हा, म्हणजे परत मटर त्याच्यात टाकून वांग्याची भाजी. पण इकडचं वांग भारी पण लय लागतं, आमच्याकडे एवढं भारी नाही लागत. मसाले भारी असतात. हा, ते मसाले भारी असतात वांगे, मसाला चांगला असतो. जळगाव पासून इकडं वांग्याचं जादा आहे ना. वांगा म्हटलं की लय फेमस आहे. काय काय लग्नात भरू वांग करतात. मसाला इथनं तर 2-2 रस्ते, आपल्याला कुणीकडे जायचंय? नाही ना, इथून जायचं काही कोण आम्हाला ते तळ इकडूनच आहे ना दादा जवळ, इकडं काय नाही ना. ठीक आहे ठीक आहे, चालेल. उलट पाणी. हा, उलट पाणी वाटतं. हे कुठून येत आहे? अच्छा. देऊ का? द्या बरं. चला. 12 कोसाचा फेर आहे बाबू. हा, वरती आहे ना. हा. 12 कोसाचा फेर आहे. अच्छा. हे आपण पृथ्वीच्या आत आहे ना सध्या, हा खड्डा आहे पृथ्वीचा, बरोबर ना. खड्डा पृथ्वीवरील आहे. हा. त्याच्या आतमध्ये ते ढसळत नाही.
ते काय घोसावत नाही, असं असंच राहायचं. ते कडकच झालेलं आहे ना आधीपासून. झालेलं आहे. तो दगड जेव्हा पडला पहिलं असेल. ते देवी मायनं केलेलं, हा देवीनं जे केलं ना हम्म, ती इथं प्रगट झाली का, हा तिनेच ते केलं. याच्यावर झाकण होतं, हा कोणाची दिष्ट लागली तिथून ते झाकण उडून द्यायचं. नाही तर झाकण होतं एवढं. हा मग झाकल्यानं या हे झालं, उडालं. आणि मग ते लोक सगळे मग येऊ लागले. मग लोकांनी झाडं बिडं लावले, हे केलं. पाण्यात पाण्यात पाण्याच्या आत विहीर आहे. हो मी दाखवते. हा. आणि मग त्याच्यात आहे ना, आता पाणी वर झालं म्हणून, नाहीतर मग त्याच्यात विहिरीचं ना सासूचं खारं पाणी, हा सुनचं गोड पाणी. गोड पाणी. म्हणजे त्या विहिरीत पाणी कसं आहे, चांगलं पाणी. पाणी एकच विहीर आहे, हा पण अर्ध्या भागाला गोड पाणी हा पियाचं, हा. आणि अर्ध्या भागाला खारं पाणी. असं कसं काय. काय ते सासू सुनाची विहीर होती. म्हणजे लोकांनी काढून चेक करून बघितलेलं आहे का. हो हो. आता ते बुजून गेली. अच्छा. आता आहे ना ते बुजून गेली. बुजून घे. कधी बुजाली ती. म्हणजे पाण्यात पाणी जास्त आलं ना, हा हा म्हणून ती इकडे आहे. ती ते मंदिर आहे ना हा त्याच्या ते पलीकडच्या बाजूला आहे ती. अच्छा. पण आता पाणी लय मोठं झालं ना, म्हणून. पाणी म्हणजे दरवर्षी थोडं थोडं वाढत आहे का. अरे वाढलं बाबा, काय तळायचं. या पावसानं लय वाढ. ते पाऊस पडला ना 7-8 दिवस लय. हा हा पाऊस म्हणजे पाऊसच होता हे. बरसाती जेवढा पडला नाही. आला आपण जवळ अशी वाटत होती मग इकडे 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 चालली. झाडं पडले त्या पाण्याच्या झाडात. झाडं नाही पडले, हा? हे झाडाच्या पलीकडून वाट होती आईच्या तिथं जायला, खरं या का? मंदिराच्या पुढून. म्हणजे इतकं जास्त पाणी आलंय का. जास्त पाणी आलं म्हणून हा. इकडे इकडे चाललं हे मंदिर बांधत आलं. पलीकडून मंदिराच्या रस्ता पुढून होता का? मंदिराच्या पुढून रस्ता होता. असं मग या काट्या होत्या ना, हो या काट्या बांधत आले. असं आता पाणी चाललं म्हणल्यावर तिकडं कोण जातं. हो ना. हे मावशी दरवर्षी थोडं थोडं वाढतंय की ह्याच वर्षी अचानक वाढलं. यावर्षी अचानक वाढलं. ऐकलं का, याच्यात आहे हा. ना कड्या आहेत सोन्याच्या. अच्छा. लोक ते यायला बंद ना तुला या तळ्यावर. हा हा त्या लोकांनी ते शोध घेऊ लागले इथं. अच्छा. हम्म. सोन्याचा का. शोध नाही लागला. म्हणजे खूप जास्त सोनं आहे म्हणता का. खूप आहे. लागला नाही ते. नाही ते लागूच येत नाही इथं. हो कड्या आहेत मोठ्या भरले रे. आणि हे खोल आहे का खूप. खूप खोले बाबा, म्हणजे कोण मध्ये गेला तर गेलाच. अंदाजे नाहीच त्याचा. हम्म. तर पाय फसणार, काठी मोडणार, आणि कोणी जातच नाही स्वस्त मागचे कोण आहे सरा फसून जाणार. आणि कोण जात. पहिलं लोक पोहत होते, तिळचा बंद होता इथं सर्व. हे मंदिर कुठून दिसतंय. म्हणजे ये जवळ जवळ. नळगंगा आमच्या कुलदैवत. निघोजला आहे बघा. गेलात का तुम्ही. हा निघोजले का. हा पुण्याच्या पासून 60 किलोमीटर आहे. हो येऊ ना, निघोजो ना. हा निघोजला नळगंगा देवी आहे आमच्या कुलदेवी. हा. मी तिकडे येडायले आणि याला जायले तुळजापूर येडाई. हा हा आणि ती मोठी देवी पाहायची राहिली आता. हम्म.